देशभरातल्या घरांच्या विक्रीमध्ये 4% घट, मात्र मुंबईत घर विक्रीत 1% वाढ. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतरच पाणीपट्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता. निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टीत वाढ न केली जाण्याची शक्यता. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शनिवारी शरद पवारांचा सत्कार. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार सत्कार. तुरीचे दर जवळपास 2000 रुपये प्रति क्विंटलनं घसरले. दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. विमान प्रवाशांसाठी नवीन नियमावली. प्रवाशांना विमानामध्ये स्वतःसोबत आता केवळ एकच बॅग नेता येणार. बाकीचं सगळं सामान चेक इन करावं लागणार. नवी मुंबई विमानतळाची डेडलाईन हुकण्याची शक्यता. अनेक पायाभूत सुविधांची कामं पूर्ण. मार्च ऐवजी जूनमध्ये होणार विमानाचं पहिलं टेक ऑफ. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता. मुंबई विमानतळावरच्या संशयित प्रवाशांवर सीमा शुल्क विभागाची असणार करडी नजर. मुंबईकरांच्या उत्साहाला आता रेल्वेचीही साथ. नववर्षाच्या स्वागतासाठी 12 अतिरिक्त लोकल. 31 डिसेंबरला रात्री अतिरिक्त लोकल धावणार. लोकसभा निवडणुकीतल्या मतदानामध्ये महिलांचं वर्चस्व. महिला मतदारांचं प्रमाण 65.78%. वाशिम जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती. लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. 14 दिवसांनी अपोलो हॉस्पिटलमधनं अडवाणींना मिळाला डिस्चार्ज. राजधानी दिल्लीमध्ये आता पावसाची हजेरी. दिल्लीत थंडीमध्ये काहीसा दिलासा. किमान तापमान आता 12 अंशांवर पोहोचलं. अधिकारी असल्याचं खोटं सांगत 8 ते 10 सराफा व्यापाऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न. 2 सराफा व्यापाऱ्यांना 7.5 लाख रुपयांचा गंडा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.